नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी सायंकाळी गुरुदेव दत्ताचे दर्शन घेऊन आपला प्रचार दौऱ्याला सुरुवात केली। हा प्रचाराचा दौरा दत्त मंदिर, फूल मार्केट करत भंडारहळ्ळी मार्गे उथळसर येथील उथळेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याची सांगता केली। यावेळी नागरिकांनी या प्रचार दौऱ्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता। यावेळी आपल्या हक्काचा माणूस म्हणजे संजय केळकर अशा घोषणाही नागरिकांनी दिल्या। जसजसे निवडणुकीच्या मतदानाची वेळ जवळ येत आहे तसतसं प्रचार शिगेला पोहोचत आहे। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत। केळकर हे सुद्धा शहराच्या विविध भागामध्ये प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत। या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्याचबरोबर केळकर हे सकाळच्या मॉर्निंग वॉक करीत देखील नागरिकांच्या भेटी घेत आहेत। सभी के लिए नाश्ते की व्यवस्था है। अपने माणूस शंभर टक्के आपला हा आमचा कोकणचा नावाचा ग्रुप आहे। मॉर्निंग वॉकिंग हे आमच्या सर्व वयस्कर लोकांचे सकाळचे आम्ही कुठे वयस्कर सर सामने सर और राकेश भाई केळकर साहेबांचा विजय हो। केळकर साहेबांचा विजय हो। वोट पर बीजेपी। केळकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मिनट साहब, ठीक है साहब। हाँ सर सामने एक दोन मिनिट साहेब आता दोन शब्द बोलायचे मला, दोन शब्द पाठीसाठी। आता या इलेक्शनमध्ये साहेब आपल्या हॅट्रिक मारणारच आहे, पण दोन शब्द बोलतो। हे जे बीजेपीचं जे एवढं पॉवर आलेलं आहे इकडे लोधा आमारामध्ये, त्याच्या मागे आपले जैन साहेबांचा खूप मोठा हात आहे। आणि साहेबांना माझी अशी विनंती आहे की येणाऱ्या कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला। आणि काम करणारा माणूस म्हणजे आपले जैन साहेब सतत एकदम रात्र दिवस काही असू दे एकदम काम करतात। एकदम जबरदस्त काम आहे, एकदम जबरदस्त कार्यकर्ता आहे बीजेपीसाठी। आणि हे बीजेपी येणार आहे कारण हे कार्यकर्ता म्हणून जबरदस्त कार्यकर्ते। मग येणाऱ्या दिवशी जे कॉर्पोरेशन इलेक्शन होणार आहे तर आम्हाला असं म्हणायचं आहे की जैन साहेबांना तिकीट मिळायला पाहिजे, कारण काम जबरदस्त कार्यकर्ते आणि काम करतात। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। जय श्री राम, 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 जय श्री राम। साहब ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे।
आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कुणाचा पायापोस कुणाला नाही अशी स्थिती आता असताना एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये झालेल्या बंडखोरीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचीच फूस असल्याचं उघड झालं आहे. व्हायरल संभाषणामुळे ही पोलखोल झाली आहे. कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मनोज शिंदे यांनी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना फोन करून त्याची कल्पना दिली होती. त्यावरून प्रत्युत्तर देखील चव्हाण यांनी अनुमती दर्शवत अर्ज भरण्याची हमी दिली. या संभाषणाचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने महाविकास आघाडीमध्ये संशय कल्लोळ माजला आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षांनीच फोनवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केली. या व्हायरल संभाषणाने काँग्रेसची पोलखोल झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाण्यात काँग्रेसच्या वाट्याला भिवंडी आणि मीरा भाईंदर या अवघ्या 2च जागा आलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उमटून ठाण्यातील कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडाळी माजली आहे. कोपरी पाचपाकाडीतून महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केदार दिघे रिंगणात आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे आणि काँग्रेसचे सुरेश पाटील खेडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला असल्याने शनिवारी काँग्रेस अध्यक्ष चव्हाण यांनी दोन्ही बंडखोरांची काँग्रेसमधून 6 वर्षासाठी नियमन केल्याचं जाहीर केलं आहे. आरोप करणं त्यांचं काम आहे आणि स्पेशली जे हे धंदे करतात त्यांना ते भ्रष्टाचार केल्याचा वास स्वतःलाच येतो. त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप केले. त्या आरोप करताना ते बिनबुडाचे आरोप आहेत, परंतु मी ह्या बाबतीत फार सिरियस झालेलो आहे. विक्रांत चव्हाणने जे आरोप केले त्यांनी 42 तासामध्ये ते मागे घ्यावे. तर मी अब्रूनुसार जाऊन त्यांना जेलमध्ये टाकेन सांगतो तुम्हाला. या बाबतीमध्ये तर आधी तर त्या विक्रांत चव्हाणला 6 वर्ष काढले महानगरपालिकेमध्ये आदेशाचे पालन न केल्यामुळे. त्याच्यामुळे त्यांनी त्याचं बघावं. माझ्याबद्दल जे आहे ते संपूर्ण 17-18 उमेदवारांनी जे फॉर्म भरले आम्ही सर्व एकत्रपणे सन्माननीय मालिका अर्जुन खरगे आमचे अध्यक्ष राहुलजी आणि सोनियाजी यांच्याकडे अपील करणार आहे. ज्याप्रमाणे विशाल पाटील यांनी आघाडीमध्ये अन्याय झाल्यानंतर उमेदवारी भरली लोकसभेची, त्यांना 6 वर्षासाठी काढलं होतं, त्यांनी अपील केलं, त्यांचं अपील मान्य करून त्यांना पक्षात घेतलं आणि आज ते काँग्रेसचे खासदार आहेत. त्याप्रमाणे माझा अधिकार आहे. माझ्याबरोबर ज्या लोकांनी काँग्रेस या घटक पक्षामुळे अन्याय झालाय त्या लोकांनी जे अपक्ष फॉर्म भरलेत ते आम्ही अपिलात जाऊ आणि मला पूर्ण विचार आहे माझा पक्ष मी काँग्रेसचा होतो, काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचा राहील. प्रचार रॅलीमध्ये जे शक्ती प्रदर्शन होते ते मलाच खरं माहिती नव्हतं एवढं काय होतंय. पहिल्या दिवशीची सुरुवात अंदाजे मी 200-300 कार्यकर्ते वगैरे समजलो होतो, परंतु त्यांना जेव्हा कळलं की मी या ठिकाणी कुठल्या उद्देशाने मी ही निवडणूक लढवतोय त्याप्रमाणे 2-2.5 हजार वर्षाच्या वरती आता तुम्ही बघताय मोठा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा वाढतोय. आज 3-3.5 हजार लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते होते, मंडळाचे सदस्य होते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी होते, सर्वसामान्य नागरिक होते, काही ज्येष्ठ नागरिक त्यांना ते माझ्या रॅलीच्या रथामध्ये बसतात, त्यांना चालता येत नाही. अशा प्रकारचं प्रेम उसंडून जे आलेलं ना त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी 7 हा माझा लकी नंबर आहे आणि 7 नंबर मला मिळालेला आहे. त्याच्या समोर माझं नाव आहे, फुगा ही निशाणी आहे. त्याच्या समोरचं नागरिक माझं बटन दाबून माझ्यावर प्रेम व्यक्त करतील आणि हे जे चाललंय त्याच्या पलीकडे जाऊन मला मतदान करून मला त्यांच्या सुख दुःख आणि ऐश्वर्यामध्ये आणि त्यांच्या प्रश्नामध्ये त्या पूर्ण करण्याच्या माध्यमातून मला सहभाग करून घेतील आणि मला विधानसभेवर आमदार म्हणून पाठवतील एवढं मला खात्रीने वाटायला. निवडणुकीचे सर्व नियम धाब्यावर बसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 10 नंतर प्रचार रॅली काढून आचारसंहितेचा भंग केला असून निवडणूक आयोग कधी कारवाई करणार असा सवाल महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा आरोप केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री 10 नंतर सर्व प्रचार यंत्रणा कामाला लावून आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांना सर्व माफ आहे का, असा सवाल केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सायंकाळी 5 वाजता प्रचाराला वागळेमधून सुरुवात केली होती. रात्री 10 वाजता त्यांचा ताफा पूर्व ठाण्यामध्ये पोहोचला होता. सिद्धार्थनगर येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. पुढे अष्टविनायक चौक, परबवाडी, कोपरीगाव भागातून प्रचार फेरी रात्री 11 वाजता आनंदनगर, गांधीनगर येथे पोहोचली. मुख्यमंत्री शिंदे यांचा सुरक्षा ताफा आणि कोपरीचे पोलीस देखील त्यांच्यासोबत होते. सुमारे 20 ते 25 गाड्या आणि दुचाकी वाहनं या ताफ्यात होती. पोलिसांनी देखील प्रचार फेरीला विरोध केला नाही, असा आरोप दिघे यांनी करून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोग कधी गुन्हा दाखल करेल, असा सवाल उपस्थित केला आहे. हे सगळं होत असताना मला असं वाटतं, जर का 20-22 वर्षामध्ये जर का परिवर्तन झालं नसेल आणि कोणत्याही पद्धतीने एखादी चांगली गोष्ट या नागरिकांसाठी होत नसेल, तर कुठेतरी असलेल्या आमदारांना तिकडे बदलण्याची वेळ ही आता आलेली आहे. अनेक लोकांच्या, अनेक महिलांच्या तोंडून ह्याच गोष्टी येतात. कारण की प्रत्येक वेळेला पाण्याचा प्रश्न, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न हा प्रत्येक ठिकाणी आहे. याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक पारदर्शक आणि त्याचबरोबर एक चांगल्या वातावरणात व्हावी असं एक अपेक्षा असताना कुठेतरी धनशक्तीचा वापर इकडे होईल आणि वेळोवेळी तसा झालेला आहे असं प्रत्येकाच्या तोंडून आढळून आलं. आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने आपले डोळे उघडून कुठेतरी एक वेगळं पथक तिकडे नेमावं, जेणेकरून रात्रीचा खेळ चाळे असं आपण जे म्हणतो, तो रात्रीचा खेळ न चालता कुठेतरी ती पारदर्शकता सदैव असावी आणि ही निवडणूक चांगल्या पद्धतीने मार्गी लागावी अशी एक अपेक्षा आहे. याच्या पलीकडे जाऊन बलाढ्य व्यक्तीच्या समोर आपण ह्या सगळ्या गोष्टी, मला अनेक पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर ही निवडणूक लढताय, तर तुम्हाला काय संघर्ष करावा लागतोय. तर माझं म्हणणं असं आहे की बलाढ्य व्यक्तीच्या समोर लढत असताना ज्या वेळेला तुम्हाला लोकांची साथ असते तेव्हा निवडणुकीचं टेन्शन नसतं आणि त्याच पद्धतीचं टेन्शन माझ्याकडे नाही. पण निवडणूक आयोगाला अनेक वेळेला ह्या एवढ्या पदयात्रेमध्ये प्रत्येक विभागात गेल्यावरती आचारसंहितेचा भंग झालेला आपल्याला दिसतो आणि ते मी वेळोवेळी तिथल्या आमच्यावर गस्त घालत असलेले जे पथक आहे त्या इलेक्शन कमिशनच्या सर्व अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळेला दाखवून दिलेलं आहे की नियमांचं उल्लंघन कशा पद्धतीने झालं. आता आजच मी एक ट्विट केलंय की काल मुख्यमंत्र्यांनी जी काय रॅली काढली या विधानसभा क्षेत्रामध्ये, ते रात्री 10:20च्या सुमारास किंवा 10:30च्या सुमारास कोपरीमध्ये तिकडे आतिषबाजी झाली. तिकडे ते लोकांना भेटत होते, तिकडे तो प्रचार प्रसार चालू होता. याचा अर्थ असा आहे की ही सगळी मंडळी कुठेतरी दबावाखाली कोणत्याही पद्धतीचं त्यांच्यावरती कोणताही गुन्हा न दाखल करता हे सगळं जे काय चाललेलं आहे ते मानून फक्त आम्ही विरोधक आहोत आणि आम्ही एखादा परिवर्तन करू इच्छितो इकडे, म्हणून आमच्यावरती दबाव आणतायत, हे क्लिअर कट लोकांच्या निदर्शनात आहे. 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीम मुल्ला यांची प्रचार सभा खारेगाव येथील जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, विभाग प्रमुख श्याम पाटील, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक उमेश पाटील, मनोज लासे, विजया लासे, अनिता गौरी, गणेश कांबळे, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष वनिता गोतपगार, शिवसेना पदाधिकारी राकेश पाटील, रचना पाटील, सुनील पाटील, सुनील गौरी इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. नजीम मुल्ला यांच्या रूपाने एक आश्वासक चेहरा मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून महायुतीने दिलेला आहे. ठाणे महानगरपालिकेतील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून देताना खासदार, आमदार, नगरसेवक यांची कामे काय असतात ते जाणून घ्यायला हवं. खासदार म्हणून मतदारसंघातील सेंट्रल रेल्वे सर्वात जास्त कामे झाली आहेत. 5वी 6वी रेल्वे लाईनचा प्रश्न मार्गी लागला आहे. इथला आमदार गेला तरी 15 वर्ष नगरसेवकाची कामं आपल्या नावावर खपवत असतो. सक्षम पर्याय नसल्यामुळे आपल्याला निवडून देत आलोत. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणारा, रडगाणे गाणारा आमदार नको, तर आपल्याला आपली कामं करणारा, सभागृहात आपले प्रश्न मार्गी लावणारा आमदार हवा. पण आता नजीम मुल्ला यांच्या रूपाने डॅशिंग, तरुण, अभ्यासू उमेदवार पर्याय म्हणून मिळालेला आहे. केंद्रात व राज्यात सत्ता आल्यावरती खारेगावचा पूल केला. खारेगावच्या अंतर्गत रस्त्यासाठी 70 कोटी आणले. 10 कोटी तरण तलावासाठी आणले. भूमिपुत्र मैदानासाठी 5 कोटी मंजूर केलेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 3 कोटी रुपये मंजूर केलेत. खारेगावच्या अंतर्गत पाईपलाईनसाठी 7.5 कोटी रुपये मंजूर केलेत. खुला रंगमंच, गॅस पाईपलाईन आणली, अशी अनेक विकास कामं केलेली आहे. लोकांना अपेक्षित कामं करण्यासाठी आपण निवडून आलेलो आहोत. नियम अटी लोकांच्या सुविधेसाठी आहेत. जर त्या लोकांना त्रासदायक ठरणार असतील तर त्या बदलल्या जातील. विधानसभेत चांगली कामं करण्यासाठी सिस्टीममध्ये काम करताना हेल्पिंग हँड पाहिजे असतात. त्यामुळेच मला जे प्रेम आशीर्वाद दिलं तेच नजीब मुल्ला यांनाही द्या. आपण महायुतीमधून लढलो आहोत. महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्यायचं आहे. वेळ बदल घडवण्याची आहे. मतदारसंघातील वेळ बदलायची आहे. चांगली वेळ आणायची असेल तर नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचं बटन दाबून त्यांना विजयी करा, असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केलं आहे. डीपी रोड नको असेल तर 100% जो आहे डीपी रोड रद्द करण्याचं काम देखील आपण करू. कारण की लोकांना जे अपेक्षित आहे ते काम करायला आम्ही इथे आलो. नियम अटी जे आहे ह्या लोकांसाठी नाही, लोकांच्या सुविधेसाठी आहे नियम अटी. आणि त्या नियम अटी जर आपल्या सुविधेच्या मध्ये येत असतील तर त्या नियम अटी बदलल्या पाहिजे. जशा नियम अटी शिंदे साहेबांनी गेल्या 2.25 वर्षामध्ये वेगवेगळ्या बदलण्याचं काम केलं. त्याचबरोबर आपल्या या सगळ्या सोसायटीज वरती महाराष्ट्र शासन लावलं गेलेलं आहे. तो देखील एक विषय गंभीर आहे. रिडेव्हलपमेंट आपल्याला जायला मिळत. बघा आपण ठाण्यामध्ये म्हणजे किशननगर मध्ये कोपरी पाचवाकडीमध्ये क्लस्टर योजना आणली. लोकांना जे आहे लोक जीव मुठीत घेऊन राहत होते. कधी घर पडेल माहिती पडत नव्हतं. पावसाळा आला की लोक जे आहे ती घाबरून जायची की कधी कुठल्या पावसाळ्यामध्ये कुठली बिल्डिंग कोसळेल आणि किती जीव जातील हे कळत नव्हतं. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय क्लस्टर योजना, ही क्लस्टर योजना ठाण्यामध्ये आणली आणि त्याची सुरुवात देखील जी आहे कोपरी पाचपाकडीमध्ये सुरू झाली. लोकांना त्यांचं हक्काचं घर म्हणजे घराला घर देण्याचं काम आणि ते देखील मोठं घर देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. तीच क्लस्टर योजना जी आहे ती आता कळवा, खारेगाव इथे पण आपण लागू केली. रिडेव्हलपमेंटचे विषय असतील, मुंबईमध्ये पण गेले अनेक वर्ष लोकांच्या हाऊसिंगचे विषय होते, घरांचे विषय होते, कधी सोडवले गेले नव्हते. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी देखील आपली प्रचार सुरू केला आहे. राजन विचारे यांच्या महाविजयाचा प्रचार यात्रा ठिकठिकाणी पाहायला मिळते. अशातच काल हंसनगर येथून त्यांनी आपला प्रचार रॅली सुरू केली. यावेळी हंसनगर, सिंगनगर, सिद्धेश्वर तलाव, पाटीलवाडी, रमाबाई नगर, गणेशवाडी, सहयोग, पाचपाकाडी शाखा, गुरुकुल सोसायटी, आनंद सावली, खळे कंपाऊंड, ओपन हाऊस, टेकडी बंगला, रायगडाळी, चंदनवाडी शाखा, नटेश्वर शंकर मंदिर, उपादेवी पाडा, साईबाबा मंदिर, नुरीबाबा दर्गा रोड, जोधळी बाग, मारुती मंदिर येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये अनेक नागरिक मशाल हे चिन्ह हाती घेऊन या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले होते. अनेक नागरिकांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेत उमेदवार राजन विचारे यांनी आपली प्रचार रॅली मारुती मंदिराजवळ समारोप केली. मशाल या चिन्हावर मतदान दाबून
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय राजश्री बाबूराव विचारे यांना प्रचंड बहुमताने सर्व ठाणेकरांना मी धन्यवाद देतो. गेली 35 वर्ष या ठाण्यामध्ये मी नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार हे सर्व ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे मला मिळाला असं मी समजतो. आणि तुम्हाला माहिती असेल लोकांचा उत्साह आहे या निवडणुकीमध्ये आणि खऱ्या अर्थाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली आणि मला विश्वास आहे या विकासाच्या कामाच्या जोरावरतीच परत एकदा मला ठाणे विधानसभेचा दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी सर्व ठाणेकर देतील असा विश्वास आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.